मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता। वेलकम टू माय ब्लॉग मंडळी। सगळ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आणि दरवर्षीप्रमाणे आमच्या सोसायटीमध्ये आजही ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आहे आणि आता सध्या तयारी सुरू आहे आणि तयारी करत आहे कार्यक्रमाची। जो कट्टा आहे तो आता सजवत आहे। तो आमच्या जे सोसायटीमधल्या काही फॅमिलीज आहेत त्याच्यामधल्या काही महिला खाली उतरलेल्या आहे, सो तिथे आता सजावट करत आहेत। चला मी तुम्हाला दाखवते। ह्या आहेत पवार मॅडम। पवार मॅडम, स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। सो ह्या मॅडम आहेत, ह्या खूप छान आर्किटेक्ट आहेत। मी मागच्या वर्षी 2 वर्ष झाले यांचे व्हिडिओ तुम्हाला दाखवत आहे। ह्या खूप छान रांगोळी काढतात आणि आमच्या सोसायटीमध्ये जेव्हाही काही कार्यक्रम होतो सो तेव्हा रांगोळीचा जे काही कॉन्ट्रॅक्ट आहे ते ह्या घेतात। ह्या पण मॅम आलेल्या आहेत बघा। सो हळूहळू सर्व खाली येत आहेत। सी बघा, ध्वजारोहणासाठी आमच्या सोसायटीने गेस्ट बोलवलेले आहेत। अजून टाईम झाला नाही बिकॉज सोसायटीचे अध्यक्ष आणि खजिनदार, सेक्रेटरी हे सर्व यायचे आहेत। अध्यक्ष मॅडम गेल्या आहेत काहीतरी आणायला, सेक्रेटरी साहेब येऊन गेलेत, त्यांनी तयारी सुरू केली होती आणि खजिनदार साहेब जे आहेत म्हणजे ते आमच्या कारभारी, तो त्यांच्या डिपार्टमेंटमध्येही आहे। सो हे बघा, आमच्या सोसायटीच्या अध्यक्ष मॅडमही आल्या आहेत, तुम्हाला दाखवते। आणि सोसायटीच्या काही सभासदही आहेत बघा। ह्या आहेत आमच्या सोसायटीच्या अध्यक्ष मॅडम बघा। ह्या घेऊन आल्या आहेत पानं। ह्या दरवर्षी हॅपी इंडिपेंडन्स डे, ह्या दरवर्षी पानं घेऊन येतात हिरवा रंग म्हणून। हे बघा, दरवर्षी याचा कॉन्ट्रॅक्ट असतं पानांचा। सो आता यांना जरा बरं नाही आहे। हे आहेत अध्यक्ष आमच्या सोसायटीच्या लिली मॅम। ओके। आणि हे आहेत सभासद आमच्या सोसायटीचे। वा, स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर तुम्हाला सुद्धा। सो बघा, ह्यांचं अजून काम झालेलं नाही आहे, तर आपण हे पूर्ण झाल्यानंतर येऊया। तर आपल्या अध्यक्ष मॅडम काय करतायत बघूया आपण। सो ध्वजारोहण झाल्यानंतर मॅडम हे काय आहे? हे चॉकलेट एक बार मराठी में मलयालम में बोल मॅम तो मल्याळम आहेत, केरळामध्ये बिलॉंग करतात। सो म्हणून मी त्यांना म्हटलं मराठीत काय, कारण मराठी त्यांना येत नाही, फार जेंडर चेंज करून टाकतात त्या। हे बघा, चॉकलेट्स आहेत मुलांना देण्यासाठी। ओके, हे ध्वज देत आहेत सर्वांना। हे बघा, तयारी सुरू आहे। एक एक सदस्य खाली उतरत आहे कार्यक्रमासाठी बघा। आम्हाला ध्वज देण्यात आलेले आहेत। मंडळी, हे आहेत आमच्या सोसायटीचे सेक्रेटरी साहेब, हे आहेत अध्यक्ष मॅडम आणि यांची सुरू आहे झेंडा ध्वजारोहणाची तयारी। सो बघत आहात तुम्ही, त्यांनी पूर्ण केली आहे। हा आहे ध्वज। ओके, अजून गेस्ट यायचे बाकी आहेत आमचे, त्यांना इन्व्हाइट केलेलं आहे। जेव्हा गेस्ट येतील तेव्हा ध्वजारोहण करण्यात येणार आहे। सो हळूहळू आमच्या सोसायटीमधील लोक जे आहेत ते खाली उतरत आहेत। ओके, सो फायनली रांगोळी झाली आहे, आपण बघूया कशी काढली। सो बघा किती छान अशी रांगोळी काढली आहे आणि रंगाचा वापर केला नाही ग्रीन कलरमध्ये। सो तिथं पानं टाकलेले आहेत। मंडळी, हळूहळू आमच्या सोसायटीमधील सगळे मेंबर्स खाली येत आहे बघा। तुम्हाला ते आमचं महिला मंडळी दाखवते, त्यात अजून बायका यायच्या बाकी आहेत। त्या अध्यक्ष मॅडम आहेत, त्या प्रीती भाभी, त्या दुबे भाभी, त्या भाभी। सो हे आमच्या सोसायटीच्या सर्व सभासद आहेत। या बाजूला एक ग्रुप बसलेला आहे, हे पवार साहेब आहेत।
ओके सो हे आमचे शेजारी आहेत. ओके वंदे मातरम. ओके सो थोड्या वेळामध्ये ध्वजारोहणाला सुरुवात होणारच आहे, कारण गेस्ट अजून यायचे आहेत, त्यांचीच वाट बघत आहोत. सो सोसायटीमध्ये ऑलमोस्ट सभासद आलेले आहेत. मला परत एक वेळा दाखवते मी. हळूहळू सर्व येत आहेत आणि वातावरणही जबरदस्त झालेलं पावसाचं आहे. आमच्या सोसायटीमधील बच्चा पार्टी आहे. सो जबरदस्त पावसाचं वातावरण झालेलं आहे. पाऊस कधीही येऊ शकतो, सांगता येत नाही. एक मंडळी खाली उतरत आहे आमच्या महिला मंडळमधलं. बघा हे आमच्या महिला मंडळमधले काही मंडळ मिसिंग आहेत. काही येत आहेत हे आमचं महिला. आणि सगळ्यात महत्त्वाचं जेवढेही तुम्हाला दिसत आहेत अजून काही येणार आहेत. सो आम्ही 26 जानेवारीला सर्व एकत्र आलो होतो आणि त्यानंतर आता सर्व 15 ऑगस्टला येत आहे, कारण सर्वांची लाईफ बिझी आहे. सगळे जॉबला जातात, हाऊसवाईफ आहेत, मुलांच्या ट्युशनच्या शाळेच्या जबाबदाऱ्या आहेत त्यांच्यावरती. सो त्याच्यामुळे कोणी कोणाला भेटत नाही आणि आज सर्व खाली आलेले आहेत, तेही 15 ऑगस्टच्या निमित्ताने. खरंच खूप छान वातावरण आहे, आनंदाचं आहे. मुले खूप हॅपी आहेत कारण आज ऑफ आहे, त्यांना सुट्टी आहे. सो खूप दिवसानंतर आम्ही सर्व एकत्र आलेले आहोत. बघा किती छान असं खूप छान असं लिहिलेलं आहे सेक्रेटरी साहेबांनी. 78व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्त सर्वांना, सर्व भारतीयांना मंगलमय शुभेच्छा. भारत. बघा यांनी माझं मराठी करेक्ट केलं. साऊथवरून बिलॉंग करतात बट त्यांनी बरोबर मराठी वाचलं. दुसरा कलर चाहिए. ओके सो आता ध्वजारोहणाला सुरुवात होणार आहे, कारण ज्या गेस्टना आम्ही इन्व्हाइट केलं होतं सो हे आहेत ते माननीय श्री बारा राऊत साहेब. सो ते आलेले आहेत. आता त्यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे. सो आता थोड्याच वेळात ध्वजारोहणाचा कार्यक्रम सुरू होणार आहे. गाडी यार मध्ये आली. वंदे मातरम. मनाधिनायक जय है भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध द्राविड उत्कल गंगा विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा. तव शुभ नामे जागे, तव शुभाशिष मागे. गाये तव जय गाथा, जनगण मंगलदायक जय भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. भारत माता की जय. जय मातरम. मातरम. सो अशा प्रकारे आमच्या सोसायटीमधील ध्वजारोहणाचा कार्यक्रम आटोपण्यात आला. हमेशा बालारास्तर हमारा एक सदस्य जैसा खड़ा हो जाते हैं. आज आपण सर्वजण भारतीय स्वातंत्र्य दिवस साजरा करण्यासाठी सोसायटीतील सर्व सदस्य एकत्र जमलो आहोत. आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित सोसायटीचे अध्यक्ष, सेक्रेटरी,
मंडळी, अशा पद्धतीने आमच्या सोसायटीमध्ये ध्वजारोहणाचा कार्यक्रम आटोपला आहे. जेसनी येऊन ती शोभा वाढवली आहे आणि खूप छान वाटत आहे. आता सगळे चॉकलेट्स खात आहे. सो ओके, कोणाला काही बोलायचं आहे का? स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना. सगळं झाल्यानंतर देत आहेत. ओके, आता छोटे छोटे मुलं भाषण देत आहेत, आपण ते बघूया. My name is Neha Dubey. Today is Independence Day. Independence Day is national festival. It is मेरा धर्मा तू मेरा धर्मा मेरा सब कुछ मैं तेरा सब कुछ तू. अशा प्रकारे आमच्या सोसायटीचा ध्वजारोहणाचा कार्यक्रम आटोपला आहे आणि हा ध्वजारोहणाचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला प्लीज कमेंट करून नक्की सांगा. महिला मंडळ आहे, सो महिला मंडळ काही बोलणार आहात या ब्लॉग बद्दल? खूप छान झाला आमचा कार्यक्रम. ओके, आणि यांना पण थँक्यू. तुम्ही प्रतिसाद देत राहा, कंटिन्यूस त्यांचे ब्लॉग बघत राहा. ओके रिस्पॉन्स द्या. ओके, तुम्ही काय बोलणार आहात का? ओके, ह्या कहाँ से बिलॉंग करत्या? यूपी से. बघा, यूपी वरून बिलॉंग करतात. सो मराठीमध्ये बोला. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. मराठी नाही आते. व्हिडिओ लाईक करो अँड सबस्क्राईब करो. लाईक करा, लाईक करा, लाईक करा अँड सबस्क्राईब करा. बघा किती छान मराठी बोललात. तसं हे मराठी बोलत नाही पण बोलण्याचा प्रयत्न करतात आणि गोड बोलतात खरंच. आणि ओके, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून मी जो नवीन व्हिडिओ काढला तर तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल. ओके, सो भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. वंदे मातरम.